मी नाही झालो टॉमबॉय सारखं. हाय दोस्तांनो, आज मी आलोय रत्नागिरीच्या फेमस कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्टमध्ये. इथेच येण्याचं कारण असं की रुचिराने जेव्हा 15 वर्षापूर्वी फुल 3 धमाल बघितला होता तेव्हापासून तिला या रिसॉर्टमध्ये राहायचं होतं. आल्या आल्या सर्वप्रथम वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत मिळालं. डॉक्युमेंट सबमिट करून चेक इन करून रूमच्या कीज घेऊन आम्ही रूमकडे निघालो. सो ही अशी की मिळाली मला कोहिनूर समुद्र बीच रिसॉर्ट आणि टॅप अँड एंटरवाली सिस्टीम आहे इथं. सो खूपच ॲडव्हान्स आहे आणि इथं की इन्सर्ट केल्यावरच सगळं चालू होतं आहे. सो टोटली सेन्सर बेस्ड आहे. कॅमेरामॅन आत या. सो दरवाजा एकदम भारी भरकम आहे. सगळं आपल्याला वुडनमध्ये मिळेल. कपाट पण एवढं मोठंच्या मोठं ओल्ड फॅशन आहे एकदम. सो भरपूर जुनं असल्यामुळं ओल्ड फॅशन एकदम असं रेट्रो विंटेज टाईप आहे. आणि इथं टॉयलेटच आहे एंट्रीला. आणि इथं आहे मोठाच्या मोठा टब्बात. सो याची मजा घेणार आहे. पहिल्यांदा मी अशा रूममध्ये आलो जिथं टब्बात आहे. माझ्या घरात पण टब्बात नव्हतं. सोबतच आपल्याला इथं हेअर ड्रायर मिळतंय. हे आहे हँडवॉश, ब्रश, सोप, बाकीचे टॉयलेटरीज, टिश्यू आणि ह्या टब्बासाठीचा सोप इथं आहे. शॉवर जेल आणि शॅम्पू आणि इथं 4 टॉवेल पण दिलेत आणि असा कर्टन पण आहे प्रायव्हसीसाठी. सो ओव्हरऑल बाथरूम तर एकदम कॉम्पॅक्ट मस्त आहे. आणि इथं असा मोठाच्या मोठा मिरर आहे. रूममध्ये एंटर केल्यावर इथं आपल्याला स्टडी टेबल आहे आणि ही आहे फ्रीज थोडंसं ओल्ड फॅशन आहे पण काम चालू आहे. काय पाणीच गार करूया. हे आहे ड्रॉवर. सो इथं मस्त असा कुशनी सोफा आहे. हा आहे बेड. ओहो, टू मच कम्फर्टेबल. त्यानंतर सर्वात सिनिक व्ह्यू तुम्हाला दाखवतो जे बघण्यासाठी इथं सोफा पण ठेवला आहे. सो 1 2 3 हा आहे बीच व्ह्यू. बीचचा तुम्हाला शांत असा मंद मंद आवाज येत असेल. स्विमिंग पूल, किड्स प्ले एरिया, गार्डन मस्त आहे. सो आता एक एक करत सगळं एक्सप्लोअर करूया. इथं आपल्याला केटल सोबतच चहा, कॉफी, ग्रीन टी तुम्ही काय पिणार असाल त्यानुसार सगळे ऑप्शन्स आहेत. शुगर फ्री पण ऑप्शन अवेलेबल आहे. सो मला तर ही रूम मस्त वाटली. व्हॅल्यू फॉर मनी आहे. थोडीशी ओल्ड फॅशन आहे पण ठीक आहे. 5 तास ट्रॅव्हल करून आलं तर भूक लागल्या. पटकन लंचमध्ये भेटूया तुम्हाला. चला बाय. सो हे आहे रिसेप्शनला लागून असा वेटिंग एरिया आणि हे फ्लेवर्स नावाचं. इथंच आपल्याला लंच, डिनर, ब्रेकफास्ट सगळं इथंच आहे आपल्याला. आणि डायनिंगलाच लागून इथं फ्रंटला असा सिटिंग एरिया आहे. सो संध्याकाळच्या टाईमला मस्तपैकी चहा, कॉफी घेऊन स्विमिंग पूल, बीच व्ह्यूचा मजा घेत निवांत कॉफी वगैरे पिऊ शकतो आहे. आणि इथून तुम्ही बीचचा नजारा घेऊ शकताय. आणि ह्या साईडला अशा इकडं आणि इकडं फुल रूम्स आहेत. सगळ्या सी फेसिंग आहेत. वर खाली 2 मजले आहे. सो चला आता लंच करूया. या व्ह्यूसोबत आता आम्ही लंच करणार आहे. सो लंचमध्ये आम्ही मागवलं आहे मटन मालवणी, एग मालवणी, कांदा लिंबू आणि बटर रोटी आणि त्यानंतर येणार आहे जिरा राईस. टेस्ट करून सांग. जेन्युअनली फूडबद्दल सांगायचं झालं तर टेस्टला ठीकठाक होतं पण कॉस्टिंग इतकी जास्त आणि त्या मानानं क्वांटिटी खूपच कमी होती. त्यापेक्षा तुम्ही रत्नागिरीच्या ऑथेंटिक फिश डिशेस ट्राय करू शकताय. लंच झाल्यानंतर डायनिंगच्या समोरच किड्स प्ले एरिया होता जिथं आपल्याला कॅरम, चेस, लुडो, टेबल टेनिस असे गेम्स होते पण ते धुरळा खात पडले होते. बहुतेक खूप दिवस झालं कोण आलं पण नसेल इथे म्हणून आम्ही पण काय ट्राय केलं नाही. आणि या प्लेइंग एरियाला लागूनच एक AC सेमिनार हॉल पण होता. चला मस्तपैकी टॉमबॉय सारखं तयार झालो आहे आम्ही दोघं. मी नाही झालो टॉमबॉय सारखं. सो आता रेडी होऊन आम्ही चाललो टायटॅनिक पॉईंट आणि स्विमिंग पूलकडे. मस्त वारं सुटलं आहे. मगाशी काय वारं नव्हतं आणि इथून असा व्ह्यू आहे. चला खालून दाखवतो तुम्हाला. सगळीकडून एकच व्ह्यू आहे शांत पण प्रत्येकडनं वेगळं दिसतोय. आणि पूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोर करूया. सनसेट पॉईंटकडे जाण्यासाठी असा डांबरी रस्ता आहे. दोन्ही बाजूने मस्त झाडं लावलेली आहेत. इथेच लेफ्ट साईडला जे दिसतंय ते डायनिंग एरिया आहे पण मला वाटत नाही इथं कोण डायनिंगला येत असेल कारण रिसॉर्ट पासून खूप लांब आहे. आणि या पावसाळ्याच्या दिवसात पण इथं एवढं उकडतंय की दिवसाचं इथं कोण बसूच शकणार नाही. सो हा आहे असा मस्तपैकी समुद्राचा टॉप व्ह्यू. फुल पैसा वसूल. इथं सगळा पैसा वसूल होतोय. आणि तिकडे बघा जायची गडबड. चला आता आणि खाली मुलं क्रिकेट खेळायलेत. सो अशा तऱ्हेने इथं
इथून पुढे ॲडव्हेंचर चालू होत आहे. बीच भरपूर खाली आहे आणि इथं पायऱ्या संपल्यात. चला ट्रेक करा. आहेत की नाही स्टेअर्स? एक घनदाट आहे. राहू दे, चल मग पुढनं जाऊया. भरपूर खाली जायला लागणार रे बबलू. अय चला. 2 मिनटं बघून आलो फक्त. सो इथून खाली प्रायव्हेट ॲक्सेस म्हणतात, खरं भरपूर जवळपास 1-1.5 किलोमीटर चालत जायला लागेल. सो इथून तर काही जात नाही आणि 6:30 वाजता बंद होते. सो जर जाणार असाल पोरं तर लवकर जावा. 6:30ला बंद झालं तर परत ऑटो घेऊन एवढं फिरून यायचं, त्यापेक्षा डायरेक्ट आता कार घेऊन बीचला जाऊया. चलो फटाफट रिसॉर्टच्या एंट्रीला आलो, कार घेतली आणि पोहोचलो भाट्या बीचवर. इथं फुल ऑन पाण्यात धमाल मस्ती केली. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात पूर्णपणे काही भिजू वाटलं नाही. ड्रोनने व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला पण रेकॉर्डिंगच ऑन केलं नव्हतं. आज रुचिराच्या मम्मीचा वाढदिवस होता. सो बीचवरच सेलिब्रेट करून रूमवर जाऊन फ्रेश होऊन आम्ही डिनरसाठी रिसॉर्टच्या बाहेरच असलेल्या एक छोट्याशा हॉटेल, ज्याचं नाव होतं तडका, तिथं चिकन थाळी आणि बांगडा फिश ट्राय केला. बांगड्याचे काटे काढून खाऊस्तोपर्यंतच कंटाळा आला. रात्रीच्या वेळी रिसॉर्ट या वॉर्म लाईटमध्ये पूर्ण चमकून गेला होता. पॅसेज, रिसेप्शन खूपच प्रीमियम आणि छान वाटत होतं. वातावरण इतकं शांत, सुदिंग, रात्रीच्या किड्यांचा आवाज आणि एकदम शांतता होती. खूपच पीसफुल असं वातावरण होतं. तरी पण हवेत अजिबात गारवा नव्हता. रात्रीसुद्धा AC लावून झोपायला लागलं. सकाळी फ्रेशली उठून गरम पाण्यात टब्बाची मजा घेतली. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळचे 8:30 वाजलेत आणि 8:30 पासून ब्रेकफास्ट चालू होतोय. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट जो आम्ही तिकीटमध्येच बुक केला होता. सो चला आता ब्रेकफास्टची मजा घेऊया. कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट म्हटलं की दिल गार्डनच. खायला भरपूर व्हरायटी. स्टार्टिंगला होतं मँगो ज्यूस, कलिंगड पपया कट करून ठेवला होता. कॉर्नफ्लेक्स होते 2 प्रकारचे. तिथून पुढे आल्यानंतर ब्रेड, बटर, जाम, ऑमलेट ऑन ऑर्डर टेबलवर आणून देतात. तिथून पुढे आल्यावर इडली आणि मिसळ होती. सोबतच कोल्ड मिल्क, हॉट मिल्क, कॉफी विथ शुगर, विदाऊट शुगर, चहा पण विथ शुगर, विदाऊट शुगर, सगळे ऑप्शन्स इथं टेबलवरच ठेवलेले असतात. तुम्हाला जे आवडते ते तुम्ही घेऊ शकताय. मस्तपैकी प्लेट भरून सगळा नाश्ता घेऊन मी डायनिंग टेबलवर आलो. ब्रेकफास्ट फुल ऑन पैसा वसूल होता. एवढी सगळी व्हरायटी खाऊन पोटासोबत मन पण भरून गेलं. खाल्लेला ब्रेकफास्ट पचवण्यासाठी परत रिसॉर्टमध्ये थोडंसं फिरलो. या 40 एकरच्या रिसॉर्टमध्ये 25 रूम्स आणि एक हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेजसुद्धा आहे, जे की ग्राउंड फ्लोअरला आहे. सो आत्ता आलो टेरेसवर. कडक ऊन पडलं एकदम. उन्हाळा खूपच कडक आहे इथं. ऊन जरी 23-24 डिग्री दाखवत असलं तरी 30-35च्या पुढे फील होते. आणि हा वरून असा व्ह्यू आहे. काय सकाळी किती ते पण सकाळी किती वाजलेत आता? 9. हा, 9:45. टू मच हॉट. चलो. बहुतेक तिथं समोर पण असंच एक सेम रिसॉर्ट होत होतं, पण चालवायची तेच बंद पडलं. खंडरच झालं आहे ती. आज माझा दुसरा दिवस आहे रिसॉर्टमध्ये आणि आज मी आलो आहे स्विमिंग पूलमध्ये. काल बीचची मजा घेतली, आज घेतो आहे स्विमिंग पूलची. सो चला आता स्विमिंग पूलमध्ये जाऊया. कमी आहे. मस्त असं ढगाळ वातावरण झालं होतं. पाऊस पण पडून गेला होता. सो पाण्यात खेळायला मजा येत होती, कारण दुपारचं इतकं कडक ऊन पडत होतं की बाहेरच पडू वाटत नव्हतं. आणि हा असा आहे जकुझी. याचं बटन दाबल्यानंतर अशा पाण्याच्या बुडबुड्या येतात खालून. एकदम रॉयल लक्झरियस फील येतोय. हाय दोस्तांनो. सो आता मी आलो रत्नागिरीच्या सर्वात फेमस मांडवी बीचला. इथं असं आम्ही रत्नागिरीकर असं लिहिलेला मोठ्याच्या मोठा बोर्ड आहे. थोडासा झाकला गेला आहे. सो चला आता ब्रिजवर जाऊया. सो असा आतमध्ये मुंबईला लिंकिंग कसा ब्रिज आहे तसा इथं पण ब्रिज आहे. सो चला. द गेटवे ऑफ रत्नागिरी. या बीचवर थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं, म्हणजे कालसारखाच इथला पण सनसेट बघायला मिळाला असता. पण अंधार पडल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. आणि ते बीचवर राईड्स पण आहेत, ट्रेन आहे, घोडागाडी आहे, या गोष्टी पण तुम्ही इथे एन्जॉय करू शकताय. हा बीच रत्नागिरीतला सर्वात फेमस आहे. या मांडवी बीचच्या समोरच हे फेमस रेस्टॉरंट ज्याचं नाव आहे मसाला, याबद्दल खूप ऐकलं होतं की इथे ऑथेंटिक फिश डिशेस मिळतात. म्हणून इथले फिश ट्राय करण्यासाठी आम्ही दुपारचं लंचच स्किप करून टाकलं. फक्त बिर्याणी खाल्ली. ॲम्बियन्स पण थोडासा युनिक हटके वाटला. आणि हे आहे त्यांचं मेनू कार्ड. फिशच्या अवेलेबिलिटीनुसार याचे रेट्स पण वरखाली होत असतात. आम्ही ऑर्डर केली सुरमई फ्राय थाली, पॉपलेट फ्राय थाली आणि मोडोसा फ्राय थाली. तिन्ही पण रव्यातले फ्रायवाले घेतले होते. मसालावाल्याची ग्रेव्ही एवढी काही खास वाटत नाही. आणि रुचिराने घेतली होती व्हेज थाळी, कारण तिला काही फिश आवडत नाही. त्याच्या वासानेच तिला कसतर होते. आणि व्हेज पण टेस्टला छान होती. आणि लास्टला आलं आतापर्यंत मी कधी न ट्राय केलेलं स्टार्टर,
खेकडा फ्राय. याच्याबद्दल सांगायचं झालं तर एक वेळ बांगडा परवडला, पण हा खेकडा काय कामाचा नाही. वरचं इनामेलसारखं कवरिंग काढून काढून दाताने फोडून आतमधलं खायला लागत होतं. सो परत मी काही खाणार नाही अजिबात. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो हा माझा समुद्र बीच रिसॉर्टचा 3रा दिवस आहे. सकाळी लवकर जाग आली म्हणून वातावरणाचा एन्जॉय करायला मी यांच्या एरियामध्ये फिरतोय. तर मस्तपैकी झोपाळा दिसला म्हणून झोपाळ्यावर बसलो आहे आणि बीच व्ह्यू आणि कोकोनट व्ह्यूची मजा घेतो आहे. तिकडं पूर्ण रत्नागिरीच्या मोठ्या मोठ्या हायराईज बिल्डिंग्स दिसत आहेत. तिकडं पूर्ण असा अथांग समुद्र आणि समोर नारळांची झाडं. सो चला तुम्हाला पण हा व्ह्यू दाखवतो. सो व्ह्यूसाठी रेडी. इकडे पूर्ण असा हा समुद्र आणि ही खाली अशी मस्त नारळाची झाडी. इथे एक व्ह्यूविंग डेक आहे, पण तो सध्या कोण जात नसल्यामुळे बंद आहे. आणि इकडं पूर्ण अशी नारळाची झाडी आहे आणि इकडं रत्नागिरी. या एंट्रीने आत आल्यानंतर इथं मस्तपैकी असे 2 हत्ती आहेत आणि राईट साईडला बंगलो आहेत. त्याच्या बाजूला असं कॉटेजेस टाईप आहेत आणि आधी तिकडं हॉटेल होतं, पण आता सध्या ते बंद आहे. तरी पण मी तुम्हाला थोडासा ओव्हरव्ह्यू देतो. असे प्रायव्हेट बंगलोज आहेत. इकडं किड्स प्ले एरिया आहे, पण सध्या हा पूर्ण अबॅन्डन्ड एरिया आहे, कोणच येत नाही इथे. आणि इकडे वर पलीकडे अशा छोट्या डॉर्मेटरीज रूम वाटत आहेत. पण इथल्या लोकांनी मला सांगितलं की इथं हॉटेल होतं, खालच्या बाजूने बीच व्ह्यू असं हॉटेल होतं. सो हा झाला एंट्रीचा राईट व्ह्यू, पण हे सगळं बंद आहे. सो चला आता लेफ्टला जाऊया आणि टायटॅनिक डेकवरून कसा व्ह्यू येते ते पण बघूया. सगळीकडे व्ह्यू एकच आहे, पण थोडासा वर खाली रूममधून थोडाच फरक आहे. टायटॅनिक डेक ही पण 2 मजली आहे. खाली हे असा पॅसेज आहे आणि वरून टॉप फ्लोअर आहे. असं पूर्णपणे पीस आहे. तुम्ही आवाज ऐकू शकताय, फक्त समुद्राचा आवाज आहे. तो पण नॉईज कॅन्सलेशनमुळे येत नसेल. या रिसॉर्टबद्दल शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर भरपूर जुनं आहे, पण सध्या अवस्था थोडीशी खराब झाली आहे. मेंटेनन्सची गरज आहे, रिनोव्हेशनची गरज आहे. बघा कसं झालं आहे हे. भरपूर गोष्टी बंद आहेत, एरिया मोठा आहे. बहुतेक मेंटेनन्स त्यांना खूप कॉस्टली पडत असणार आहे. पण ज्या पण काही रूम्स आहेत त्या नीट अँड टायडी आहेत, क्लीन आहेत. थोडंसं ओल्ड स्टाईल झालं आहे. सो ही आहे छोटीशी अशी पार्कड कोहिनूर एक्सप्रेस, जी सध्या बंद झालेली आहे. तेवढी छोटीशी टॉय ट्रेन छान होती. पूर्ण एरियाचा टूर देत असणार आहे आणि हा असा ट्रॅक आहे, इथून असं जातोय परत फिरवून अशी येत असणार आहे. सो याचा एक्सपिरियन्स आपण काही घेऊ शकत नाही, सध्या काळानुसार बंद केलं गेलेलं आहे. सो त्याला नेक्स्ट पॉईंटला जाऊया. टॉय ट्रेनपासून पुढे आल्यानंतर इथं हा चालू किड्स प्ले एरिया आहे, तिकडचा बंद होता. आणि ही लास्टवाली रूम माझी आहे, त्याची खिडकी उघडी आहे. आणि इथूनच पुढं सनसेट पॉईंट आणि इन्फिनिटी सी व्ह्यू लाऊंज आहे, जे मी काल गेलो होतो. सो कालची पैज लक्षात आहे ना. चला. सो माझं म्हणणं आहे की ब्रेकफास्टमध्ये काल जो ऑप्शन होता तोच आहे. आणि तुझं काय म्हणणं आहे? चेंज असतो मेनू. काय असणार? काय असणार म्हणजे मेनू चेंज असणार ब्रेकफास्टवाले. लेट्स सी. एक मिनिट इकडे इकडे इकडे. ज्यूस चेंज आहे, वॉटरमेलन ज्यूस आहे. पुरी भाजी. तोंड दाखवते काय चेंज आहे ना. कांदा पोहे. सगळा मेनू चेंज आहे ना. होय इकडे बघून पण होय होय. उलट चांगला आहे ना, तेवढंच व्हरायटी झाली. अगं मी सांगत होते ना. सो इथं आला आहे ब्रेकफास्ट. सो कालपेक्षा आज मेनू वेगळा आहे. सो पैज मी हारलेलो आहे. आज आहे पुरी भाजी, कांदा पोहे, डोसा आणि हे ब्रेड कन्सिस्टंट आहे, ब्रेड जाम बटर. सो चला नाश्त्याची मजा घेऊया, कॉम्प्लिमेंटरी. लास्टला एकदा बीचची मजा घ्यायला आणि काही रील शूट करायला आम्ही अनेकदा बीचवर आलो. इथे थोडेफार शूट्स केले आणि इथंपर्यंत व्लॉग बघितला आहे म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात.
सो नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो दुसरा दिवस आमचा इथला संपला. चेकआउट करून मी आलो आहे टायटॅनिक डेकवर. सो इथूनच ब्लॉगची शेवट करतो. लवकरच नेक्स्ट ट्रिपमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. होप करा की मी लवकरच नवीन ब्लॉग शूट करेन. असाच तुमचा सपोर्ट ठेवा माझ्या चॅनलवर. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.